नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दुचाकी स्टोरीच्या नवीन एका प्रोडक्ट रिव्ह्यू आणि इन्स्टॉलेशन व्हिडिओमध्ये। तुम्हाला टायटलवरून कळालं असेल, आपण आपल्या आज दुचाकीवरती म्हणजे आपल्या बाईकवरती हेडलाईट ग्रिल आणि जे GPS माउंट आहे की नाही ते बसवणार आहोत। तुम्ही बघाल, आपण केरलावरून एक आहे की नाही हे युनिट मागवलं होतं, जे आपल्या एक्सपल्स बाईकसाठी आहे। तुम्ही बघाल, हेडलाईट ग्रिल म्हणजे हे काम करतं आणि GPS माउंट जे म्हणतो की नाही ते हा जो रॉड आहे की नाही तो त्याचं काम करणार आहे। तुम्हाला एक्सपल्सवरती आहे की नाही GPS माउंट वेगळं देखील बघायला मिळतं, किंवा जर हेडलाईट ग्रिल घ्यायचा असेल ना तर वेगवेगळ्या डिझाईनच्या तुम्हाला मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहे की नाही किंवा ॲक्सेसरीज जे आपण म्हणतो बाईकच्या त्या देखील अवेलेबल आहेत। पण 2 in 1 किंवा नाही का हे थोडंसं रिजिड वाटतं आणि बाईकचा लुक देखील इन्हान्स होतो। त्या गोष्टीमुळे आपण हे मागवलेलं आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे बाईकवरती। पण त्या अगोदर तुम्ही बघाल, आपल्या बाईकवरती आहे की नाही जे स्टॉकमध्ये जे विंडशील्ड येते की नाही ती विंडशील्ड नाही आपली, आपण आफ्टर मार्केट जी बसवली होती की नाही ती आहे। त्यामुळे तिची साईज थोडी मोठी असल्यामुळं ती देखील आपल्याला पहिली आज रिमूव्ह करायला लागणार आहे। आणि मी हे जे युनिट आहे याच्यामध्ये आपली जी स्टॉकची विंडशील्ड आहे ती बसते। सो स्टॉकची विंडशील्ड आणि हे GPS आणि हेडलाईट ग्रिल जे आहे ते बाईकवरती इन्स्टॉल करणार आहोत। सो सगळ्यात अगोदर की नाही आपल्याला नंबर प्लेट काढून घ्यायची आहे, त्यामुळे हे बोल्ट आपल्याला पहिले रिमूव्ह करायला लागतील। आता हे जे 4 नट बोल्ट आहेत की नाही ते आपल्याला पहिले रिमूव्ह करायला लागतील। सो तुम्ही बघाल, आता आपली ही विंडशील्ड काढली होती आपण जी बसवली होती, आणि जी स्टॉकची जी आहे की नाही विंडशील्ड ती जपून ठेवली होती आपण। सो आता तीच यूज करणार होतो आपण। सो सगळ्यात अगोदर की नाही पहिल्याला आपल्याला ते युनिट लावायला लागेल आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ही बसणार आहे। आणि हे जे युनिट म्हणत होतं की नाही मी ते अशा पद्धतीनं बसतं, त्यासाठी आपलं आहे की नाही हे शॉक अब्सर्वरचे जे काही बोल्ट आहेत की नाही ते रिमूव्ह करायला लागतात, हे 4 वाले। आणि फार प्रिकॉशन्स घेऊन ते आपल्याला रिमूव्ह करायला लागतात, कारण की कसं आहे ते जर रिमूव्ह केले ना शॉक अब्सर्वर पूर्ण फ्री असतं आणि त्याची मूवमेंट होते, त्यामुळं ते काळजीपूर्वक तुम्हाला खोलावे लागतील आणि नंतर हे असं फिट बसतं। दुसरे कुठलेच नाही, जे काय आहे बोल्ट ना तेच बोल्ट आपल्याला बसवायचे आहेत। फक्त बोल्टची लेंथ जर मोठे अवेलेबल झाले तुम्हाला ते देखील बसवू शकता। मी फक्त खालचे जे बोल्ट आहेत की नाही आता खोलल्यानंतर तुम्हाला दाखवेलच, ते फक्त मोठ्या साईजचे वापरले होते। जे काही आपल्याला स्टॉक येतात बोल्ट ते थोडा लेंथ कमी असते, आणि तुम्ही बघाल ही इतकी जास्त लेंथ आहे की नाही आपली वाढली जाते की नाही, त्यामुळे थोडेसे थ्रेड कमी बसतात। आणि सो मग त्या काळजीपोटी आपण थोडे मोठे बोल्ट लावलेले कधीही चांगलं। स्वतः ते रिमूव्ह करूयात आपण। सो याला टॉर्क दिलेला असतो, त्यामुळे की नाही पहिले आपल्याला थोडं टाईट जाईल आणि नंतर मग रिमूव्ह करायचं आहे। सो हा रिमूव्ह झालेला आहे आपला बोल्ट। सो खालचा फक्त मी, कारण की 4ही जर जोपर्यंत तुम्ही खोलत नाही ना तोपर्यंत ते युनिट तुम्हाला बसवता येणार नाही, त्यामुळं 2 खोलतो नंतर 2 बसवतो असं जर आपण म्हणू तर तसं ते पॉसिबल नाही, किंवा तसं आपण करू शकत नाही। आणि मी जर बोल्ट म्हणत होतो तुम्हाला मोठ्या लेनचे आहेत, बघाल तुम्ही हे मोठ्या लेनची साईज मी वापरली होती। स्टॉकला येतात ते कमी लेनचे असतात, आणि वरच्या साईजचे देखील मी तुम्हाला दाखवतो। फुल थ्रेडचे वापरू शकता किंवा असे बघाल तुम्ही इकडे। सो हे जे आहेत की नाही हे मोठ्या लेनचे आहेत बघा, आणि छोट्या लेनचे आहेत। सो 4 असे येतात आपल्याला स्टॉकला, पण आपण जे बसवले होते हे मोठे बसवले होते वरच्या साईडला, बिकॉज ती लेंथ आपली जी वाढते की नाही थिकनेस त्या प्लेटची, त्यामुळं ह्या लेनचे जरी वापरले तरी चालते किंवा स्टॉकचे वापरले तरी चालतील। सो बघाल तुम्ही साईला आपण आता बाईकवरती ह्यासाठी बसवलं आहे, जर डबल स्टँडवरती गाडी होती त्यावेळेस पुढचं चाक वरती आलेलं असतं, त्यामुळे ते शॉक अब्सर्वर खालती उतरतात। सो तसं न करता स्टँडवरून काढून टाकली आहे, आणि एखाद्याला बसवायचं म्हणजे साई बसलेला आहे आणि तो खालती दाबून ठेवतो आहे, त्यामुळे ते खालती स्लिप होणार नाहीत। सो तुम्ही बघाल हे जे युनिट आहे याच्यामध्ये आपली जी स्टॉकची विंडशील्ड आहे की नाही ती आपण आपल्या कंडिशनमध्ये पहिलेच काढून घेतली होती। तुम्ही नसेल काढली तर तुम्हाला काढून घ्यावी लागेल, आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे थोडंसं काळजीपूर्वक की नाही काळजीपूर्वक तुम्हाला ह्या स्लॉटमध्ये हा कोना आला पाहिजे, आणि ह्या स्लॉटमध्ये हा कोना। आणि त्यानंतर आपण पहिले हे युनिट 4 बोल्टवरती फिक्स करून घेणार आहोत, म्हणजे अशा पद्धतीने इथं, आणि नंतर मग ही जी विंडशील्ड आहे की नाही त्या जे आपले स्टॉकचे बोल्ट आहेत त्याच्यावरती फिट करणार आहोत। सो तुम्ही इथे बघाल शॉक अब्सर्वर आपले खालती कसे उतरतात, आम्ही जस्ट हे की नाही आता ते ॲडजस्ट करण्यासाठी केलं होतं। तुम्ही बघाल हे खालती गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं इकडं उतरलेलं आहे बघा। आता हे आपल्याला हाईट ॲडजस्ट करायला लागते। आता याच्यामध्ये कसं हे जे सील असतात की नाही हे सील प्रॉपर बसायला पाहिजे, ते महत्त्वाचं असतं। दोन्ही साईडचे आपले तेच आता खालती उतरलेले आहे, तिकडे बघाल तुम्ही पलीकडच्या साईडला पण तेच आहे। सो त्यामुळे की नाही ते आपल्याला ॲडजस्ट करायला लागणार आहे। तिथे तुम्हाला दिसत असेल बघा,
हा खालती गेलेला आहे आणि इकडे देखील आहे बघा. सो हे ॲडजस्ट करायला लागेल आपल्याला इथून. A few moments later. सो तुम्ही फायनली बघाल आपण आपल्या गाडीवरती आहे की नाही ते हेडलाईट ग्रिल जे म्हणतो आणि GPS माउंट जे आहे ते आता बसवून झालेलं आहे. तिकडे लाईट नव्हती त्यामुळे आपण आता हे बसवल्यानंतर थोडंसं बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा आता आपल्या गाडीचा लुक किती इन्हान्स झालेला आहे. क्रॅश गार्ड बघाल तुम्ही आणि वरती जे आपण हेडलाईट ग्रिल लावलेलं आहे आता ते किती रिजिड दिसत आहे. गाडी किती बल्की वाटत आहे. पूर्वी आहे की नाही आपण इथे जे आपली विंडशील्ड होती मोठी ती रिमूव्ह केल्यानंतर स्टॉकची विंडशील्ड लावली आणि त्यानंतर आहे की नाही हे आपण युनिट लावलेलं आहे आणि गाडीचा लुक तुम्हाला दिसत असेल. इथे बघाल तुम्ही हा बोल्ट जो आहे तो रिमूव्ह करायला लागला होता, हा रिमूव्ह करायला लागला होता. ह्या 2 बोल्टवरती आणि पलीकडे हे जे 2 बोल्ट आहेत की नाही यावरती आपण ते माउंट केलेलं आहे. त्याच्या अगोदर ही विंडशील्ड रिमूव्ह करायला लागते, ह्या युनिटमध्ये बसवावी लागते आणि त्यानंतर आपण फिट करतो. इथे बघाल स्टॉकचे जे बोल्ट दिलेले आहेत तिथेच आपण ते फिट केलेलं आहे. इकडे नंबर प्लेट ह्याच्या बाहेर आलेली आहे आणि अशा पद्धतीचा लुक आपल्या बाईकचा आता येत आहे तुम्ही बघाल. सो मंडळी हा आपला इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. हे युनिट जर तुम्हाला बाय करायचं असेल म्हणजे एक्सपल्सचं आपलं जे हे काही GPS माउंट जे आपण म्हणतो आणि हेडलाईट ग्रिल जे आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पिन कॉमेंटमध्ये मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही टेक्स्ट करू शकता आणि त्याची ऑर्डर तुम्ही देऊ शकता. साधारण याची किंमत आहे 2000 ते 2200च्या दरम्यान मिळते. आता मार्केटमध्ये असे भरपूर आहेत पण तुम्ही बघाल ह्या ठिकाणी की नाही जे आपलं हेडलाईट ग्रिल आहे त्याला साईडला पट्टी देखील दिलेली आहे आणि डिझाईन आणि अलाइन जे आपल्या बाईकला होतं की नाही स्टॉकमध्ये जे बोल्ट आहेत त्याला हे प्रॉपर होतं. त्यामुळे हे वन टाईम आपण बाय करतो की नाही त्यामुळे थोडेफार पैसे इकडे तिकडे होतील बट चांगलीच वस्तू बाय करायला पाहिजे. त्यानंतर याच्यावरती जे पावडर कोटिंग केलेलं आहे त्यांनी त्यानंतर काय म्हणतो आपण डिझाईन जे आहे ते बेटर वाटत आहे मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या हेडलाईट ग्रिल आणि त्या GPS माउंटबद्दलचं. त्यामुळे हे युनिट तुम्ही नक्की बाय करा तुम्हाला आवडलं असेल तर. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन प्रोडक्ट रिव्ह्यू आहेत किंवा आपल्या ज्या बाईकच्या आपण टूरिंग करतो आपले मोटो ब्लॉग आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. सो भेटूयात मग पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.